नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच वादग्रस्त कायद्याबद्दल बोलणार आहोत. 16 मार्चला महाराष्ट्र विधानसभेत एक विधेयक मंजूर झालं, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक. तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण हा कायदा नेमका काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया. तर हा कायदा चर्चेत आल्यापासून एक नाव सतत ऐकायला मिळतंय, लव्ह जिहाद विरोधी कायदा. पण याला असं का म्हटलं जातंय? या नावामागे नक्की काय आहे आणि या कायद्याचा खरा उद्देश तरी काय आहे? चला आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी रूपरेषा. सगळ्यात आधी हा नवीन धर्मस्वातंत्र्य कायदा आहे तरी काय? मग सरकारला याची गरज का वाटली? त्यानंतर या कायद्यातल्या महत्त्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत? शिक्षा आणि तक्रार कशी करता येते? आणि शेवटी या कायद्याभोवती जो वाद आहे आणि त्याचं भविष्य काय असेल यावरही आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया की हा नवीन कायदा आहे तरी काय. बघा, 13 मार्चला हे विधेयक विधानसभेत आलं आणि 16 मार्चला रात्री उशिरापर्यंत यावर चर्चा झाली. विरोधी पक्षांनी सभात्याग केला आणि त्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर झालं. साहजिकच या विधेयकावरून राजकारण चांगलंच तापलं. काही पक्षांनी याला पाठिंबा दिला तर काहींनी याला कडाडून विरोध केला. मग याला पाठिंबा कोणी दिला आणि विरोध कोणी केला? तर साहजिकच राज्य सरकारने बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर केलं. पण यात एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शिवसेना म्हणजे ठाकरे गटाने या विधेयकाला समर्थन दिलं. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट, माकप आणि समाजवादी पक्षाने मात्र याला जोरदार विरोध केला. आणि हेही लक्षात घ्या की असा कायदा लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं 13वं राज्य ठरलं आहे. बरोबर. पण मग प्रश्न असा येतो की इतका कडक कायदा आणण्याची गरजच काय होती? सरकारला असं का वाटलं की याची आता गरज आहे? चला, सरकारची अधिकृत भूमिका काय आहे ते आपण समजून घेऊया. तर सरकारनं काही कारणं दिली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की राज्यात धर्मांतराच्या घटना खूप वाढल्या आहेत आणि ही धर्मांतरं सरळ मार्गाने होत नाहीयेत. अनेकदा यासाठी आमिष दाखवलं जातं, फसवणूक केली जाते किंवा मग धमक्या दिल्या जातात. सरकारचा दावा आहे की विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागांना टार्गेट केलं जाते. तिथे काही संस्था अगदी संघटितपणे हे काम करत आहेत आणि म्हणूनच सरकारला वाटलं की आपले जे सध्याचे कायदे आहेत ते या सगळ्या संघटित प्रकारांना हाताळण्यासाठी पुरेसे नाहीयेत. म्हणून एका नवीन आणि जास्त कडक कायद्याची गरज आहे. ओके, सरकारची बाजू आपण समजून घेतली. पण मग या कायद्यात नक्की लिहिलंय तरी काय? कोणत्या गोष्टी आता या कायद्यानुसार गुन्हा ठरणार आहेत? चला, या कायद्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या तरतुदींवर एक नजर टाकूया. तर सगळ्यात आधी बेकायदेशीर धर्मांतर म्हणजे काय हे हा कायदा स्पष्ट करतो. बघा, जर कोणी पैसे, चांगली नोकरी, मोफत शिक्षण किंवा आरोग्य सेवा अशा कुठल्याही गोष्टीचं आमिष दाखवून धर्मांतर केलं तर ते बेकायदेशीर आहे. तसंच शारीरिक बळाचा वापर करून किंवा धमकी देऊन धर्मांतर करणं हा सुद्धा गुन्हा आहे. आणि एवढंच नाही तर चुकीची माहिती देऊन, दिशाभूल करून किंवा ज्याला आपण ब्रेन वॉशिंग म्हणतो तसं करून धर्मांतर घडवून आणणं हे सुद्धा आता एक गंभीर गुन्हा मानलं जाईल. आता पुढची तरतूद ऐका. ही ह्या कायद्यातली एक खूप महत्त्वाची आणि तितकीच वादग्रस्त तरतूद आहे. ह्या कायद्यानुसार जर एखादं लग्न फक्त आणि फक्त धर्मांतर करण्याच्या उद्देशानेच केलेलं आहे हे कोर्टात सिद्ध झालं तर कोर्ट तो विवाह, ते लग्नच बेकायदेशीर ठरवू शकतं. आणि आता एक अशी तरतूद जी महाराष्ट्राच्या या कायद्याला इतर राज्यांच्या कायद्यांपेक्षा वेगळं ठरवते. ही तरतूद देशातल्या इतर कुठल्याच राज्यात नाहीये. यानुसार जर असं बेकायदेशीर धर्मांतर होऊन लग्न झालं आणि त्यातून मूल जन्माला आलं तर त्या मुलाचा धर्म हा त्याच्या आईचा लग्नापूर्वी जो मूळ धर्म होता तोच मानला जाईल. आणि इतकंच नाही तर त्या मुलाचा कायदेशीर ताबासुद्धा इकडेच राहील. ही खूपच वेगळी तरतूद आहे. मग याचा अर्थ असा आहे का की कुणाला आता धर्मच बदलता येणार नाही? तर नाही. जर कुणाला स्वतःच्या इच्छेने, स्वखुशीने धर्म बदलायचा असेल तर त्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया दिली आहे. ती काय आहे? तर सगळ्यात आधी 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी कळवावं लागेल. मग जिल्हाधिकारी 30 दिवसांसाठी एक नोटीस लावतील की कोणाचा यावर आक्षेप आहे का. जर कोणी आक्षेप घेतला तर पोलीस चौकशी होईल. आणि एकदा धर्मांतराचा विधी पार पडला की त्यानंतर 21 दिवसांच्या आत एक सविस्तर घोषणापत्र सादर करावं लागेल. ठीक आहे, तरतुदी आपण पाहिल्या, पण समजा या कायद्याचं उल्लंघन झालं तर काय? शिक्षा काय आहे? तक्रार कशी करायची? चला, आता आपण त्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. तक्रार कोण करू शकतं?
तर जी व्यक्ती धर्मांतरित झाली आहे ती स्वतः, तिचे आई-वडील, भाऊ-बहीण किंवा जवळचे नातेवाईक तक्रार दाखल करू शकतात. याची चौकशी कमीत कमी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे सब इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारीच करेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे पुरावा सादर करण्याची जबाबदारी. हे धर्मांतर स्वखुशीने झालंय, यात कुठलीही जबरदस्ती नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी आता धर्मांतर घडून आणणाऱ्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर असेल. आणि हो, ह्या कायद्याअंतर्गत सगळे गुन्हे हे अजामीनपात्र आहेत, म्हणजे नॉन बेलेबल. आता आपण शिक्षेबद्दल बोलूया. आणि इथे हा कायदा खूपच कडक आहे. सर्वसाधारण गुन्ह्यासाठी 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पण जर हेच धर्मांतर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीचं, महिलेचं किंवा अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचं असेल तर तुरुंगवास तितकाच, पण दंड थेट 5 लाख रुपयांपर्यंत जातो. सामूहिक धर्मांतरासाठीही हीच शिक्षा आहे. आणि जर कोणी हा गुन्हा पुन्हा केला तर शिक्षा अजून वाढते, 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 7 लाख रुपयांपर्यंत दंड. तर कायद्यातल्या तरतुदी आणि शिक्षा पाहिल्यावर हे स्पष्ट आहे की हा एक कडक कायदा आहे आणि त्यामुळेच यावर एक मोठा वाद सुरू झाला आहे. आता आपण ह्या वादाच्या दोन्ही बाजू आणि या कायद्याचं भविष्य काय असू शकतं यावर बोलूया. तर हा जो संघर्ष आहे तो मुळात 2 विचारांमध्ये आहे. एका बाजूला सरकार आहे, ज्यांचं म्हणणं आहे की सामाजिक सलोखा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी हा कायदा आवश्यक आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोधक आहेत, जे म्हणतात की हा कायदा म्हणजे लोकांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर, त्यांच्या निवडीच्या अधिकारावर केलेला हल्ला आहे. विधानसभेत यावर जोरदार चर्चा झाली आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक खूप भावनिक आणि वैयक्तिक मुद्दा मांडला. ते म्हणाले, जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर दुसऱ्याच्या घरात मुलगी जाऊ द्या ना, माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली. त्यांच्या या बोलण्यामधून त्यांनी आंतरधर्मीय विवाहांना असलेल्या त्यांच्या समर्थनाची भूमिका स्पष्ट केली. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्र हे काही असं कायदा करणारं पहिलं राज्य नाहीये. गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्ये आधीच असे कायदे आहेत आणि तिथल्या कायद्यांना हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे. त्यावर अजूनही कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा हा कायदासुद्धा पुढे न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तर हा होता महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याचा एक सविस्तर आढावा. आपण त्याची गरज, तरतुदी आणि त्यामागचा वाद सगळं समजून घेतलं. पण शेवटी एक प्रश्न उरतोच. असा कडक कायदा आणल्यामुळे जी सक्तीची किंवा फसवून होणारी धर्मांतरणं आहेत ती खरंच थांबतील का? की या कायद्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्याचे काही नवीन सामाजिक प्रश्न निर्माण होतील? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.